वादळ वाऱ्यात अन उन्हातानात जय भीमवाले उतरले आता मैदानानी रणात. समते चाडा हिमती लढू शासन दारात. अरे नीला लेके, अरे जय भीम लेके, अरे भाई को लेके, अरे ताई को लेके, अरे पूना लेके, अरे नगर लेके, अरे बीड को लेके, संभाजीनगर लेके, अरे विधान भवन पे, अरे मंत्रालय पे, ये जातिवाद पे, अरे जातिवाद पे, अरे मनुवाद पे, ये मनुवाद पे, ये मोदी सरकार पे, ये फडणवीस सरकार पे, अरे जोर से, अरे जोर से, अरे जोर जोर से, अरे युद्ध को लेके, अरे जय भीम नमो बुद्धाय. मी धर्मशील वानकडे, द बुद्धा ग्लोबल सोशल मीडिया बुद्धिस्ट चॅनलचा संचालक आहे. सध्या आपण आहोत सणसवाडी नालंदा बुद्ध विहार, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथे. आज येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधात बीड ते मुंबई लॉंग मार्च आज सणसवाडीमध्ये दाखल झालेला आहे. तर हा लॉंग मार्च कशा करीत आहे आणि का काढावा लागला? आरक्षण एससी आरक्षण उपवर्गीकरण जर लागू झालं तर त्याचे काय दुष्परिणाम या एससी समूहाला, एससी वर्गाला होतील, त्याबद्दल आपण इथं मान्यवर आहेत त्यांच्यासोबत बोलूया. आहे बीड ते मुंबई मंत्रालयावर आझाद मैदानावर धडकणार आहे. तर हा लॉंग मार्च काढण्याचं काय कारण आहे सर? म्हणजे का काढावा लागला आपल्या समाजाला, एससी समूहाला? कारण जो महाराष्ट्र सरकारने जो उपवर्गीकरणाच्या बाबतीत जो निर्णय घेतला आणि समाजामध्ये जातीमध्ये वाद घालून देण्याचं कार्य जे काम जे महाराष्ट्र सरकारचं चालू आहे ते कुठेतरी थांबावा, ते थांबलंच पाहिजे यासाठी हा आणि ते कार्य थांबून जो एवढा लॉंग मार्च आहे, जे भीमसैनिक संविधानाच्या मार्गाने जो लॉंग मार्च काढून त्या सरकारला सांगू इच्छितो आम्ही की भाऊ, तू आमच्या जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम करू नको आणि जे संविधान विरोधी जे कृत्य आहे ते थांबव. जर तसं जर पाहिलं, ज्यांनी या वर्गीकरणाच्या विरोधात समर्थन जर दर्शविलं आहे तर खऱ्या अर्थाने जर विचार जर केला तर आज विधानसभा लोकसभामध्ये आमदाराची जर संख्या पाहिली तर बौद्धांची नगण्य संख्या आहे. जर लोकसंख्येच्या बाबतीत जर पाहिलं आम्ही तर 8.5% येतो. 13% आरक्षणाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर 8.5%, जवळपास आमचे 18 ते 20 आमदार आमचे इथं मंत्रालयात किंवा विधान भवनात जाऊ शकतात. पण आम्ही आमचा फायदा न पाहता, आमचं त्यात हित किती आहे हे न पाहता आम्ही संविधानाच्या मार्गाने आणि बाबासाहेबांनी घालून दिलेल्या त्या नियमानुसार चालणारे लोक आहोत. म्हणून हा सरकारला आमचा एक इशारा आहे, जे तुम्ही जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहात ते वेळीच थांबवा आणि समाजातील जे दुही माजवण्याचं काम आहे ते थांबवला. आणि इथून जर ते नाही थांबलं त्याच्याही पेक्षा आणखीन मोठं आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल, असं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो. येथे जो एससी उपवर्ग करण्याविरोधात जो लॉंग मार्च निघालेला आहे बीड ते मुंबई, हा लॉंग मार्च आज 18 जून रोजी सणसवाडी येथे पोहोचलेला आहे. तर इथं काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही मान्यवर आहेत. या उपवर्गीकरणाच्या विरोधात जो लॉंग मार्च निघालेला आहे त्या लॉंग मार्च आपल्याला का काढावा लागला आणि त्याची काय गरज आहे आणि आपल्या मागण्या काय आहेत हे आपण या मान्यवरांना विचारू. सर जय भीम. जय भीम. आपला परिचय सांगा आणि या लॉंग मार्च एससी उपवर्गीकरणच्या विरोधामध्ये हा जो लॉंग मार्च निघालेला आहे तर हा का काढावा लागला सर एससी समूहाला आणि याच्या आपल्या मागण्या काय आहेत सरकारला? सर्वांना सविनय जय भीम. मी पत्रकार विश्वनाथ घोडके, तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. आज या सणसवाडी नगरीमध्ये पायी लॉंग मार्च बीड वरून पोहोचलेला आहे आज 18 तारखेला. आणि हा लॉंग मार्च 10 जूनला बीड नगरीमधून निघालेला आहे, पायी करत आज इथं पोहोचलेला आहे. हा लॉंग मार्च का निघाला तर सरकारने जो उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे त्या तो जो निर्णय GR काढलेला आहे तो रद्द करण्यासाठी
एससी वर्गीकरणामध्ये एससी आरक्षणामध्ये वर्गीकरण झालं नाही पाहिजे. जसं प्रत्येक जण म्हणतो ज्याच्याकडे टॅलेंट असन ते एससी आरक्षण सर्वांसाठी खुलं आहे. ज्याच्याकडे टॅलेंट असेल तो आपली जागा पोस्ट बळकावून जो मेहनत करून शिक्षण घेईल तो पुढे जाईल. तर जो सरकारने आमच्या एससी मध्ये जो भांडणाचा डाव रचलेला आहे या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून तो रद्द करण्यासाठी आमचे जिगरबाज सर्व बांधव 10 तारखेला बीडहून निघालेले आहेत आणि आज ते सणसवाडी नगरीमध्ये पोहोचले. तर त्यांचं आम्ही खरंच मनापासून स्वागत करतो की आपलं घर परपंच लेकर बाळ सोडून समाजाच्या हितासाठी आणि त्या पुढील येणाऱ्या आपल्या पिढीसाठी ते आपलं सर्वस्व त्यागून आज समाजासाठी मुंबईला 26 तारखेला पोहोचणार आहेत आझाद मैदानावरती. तर मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की गाफील राहू नका. तुम्हाला वाटतंय माझ्याकडे साडी माडी गाडी आहे म्हणजे मी सुखी आहे, तर हा तुमचा गैरसमज आहे. तुम्ही समाज हितासाठी बाबासाहेबांचे आपल्याला आरक्षण दिलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून ते टिकवण्यासाठी सर्वजण आपण एकत्र आलं पाहिजे, त्याला विरोध केला पाहिजे. संविधानानुसार जे चाललंय संविधानाला तडा न जाता सरकारने हे नाही का आपलं राज्य चालवलं पाहिजे. तर मी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो आज की हे वर्गीकरण तुम्ही तात्काळ थांबवलं पाहिजे आणि सर्वांना गुन्ह्या गोविंदांनी या महाराष्ट्रामध्ये भारत राज्यामध्ये नांदून दिलं पाहिजे. आज या ठिकाणी आमच्या समाज बांधवांना आम्ही छोटासा एक या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपलं तथागत मैत्री संघ शिक्रापूर, तक्षशिला बौद्ध तक्षशिला सामाजिक संस्था सणसवाडी तसेच दी बुद्धिस्ट मुवमेंट सेंटर सणसवाडी यांच्या वतीनं हा भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यानंतर पुढील कार्यक्रमासाठी आपले सर्व बांधव हा लॉंग मार्च आज भीमा कोरेगावला मुक्कामी जाणार आहे. तिथं विजयस्तंभावरती छोटी सभा होणार आहे आणि परवा दिवशी सकाळी तो पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. तरी मी समाज बांधवांना आवाहन करतो की आपल्याला ज्या परीने जमन त्या परीने आर्थिक असो किंवा इतर माध्यमातून असो आपल्या बांधवांना मदत करा. कारण ते त्यांच्या साठी नाही तर आपल्या सर्वांसाठी ते आज हक्काचा लढा उभारत आहे, पायी चालत आहे. तरी सर्वांना क्रांतिकारी जय भीम. नक्कीच आपल्या या पायीचा लॉंग मार्चला यश येईल अशी मी आशा बाळगतो आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय भीम. बुद्धिस्ट मुवमेंट सेंटर नालंदा बुद्ध विहार येथे आपण आहोत. येथे नालंदा बुद्ध विहाराचे संस्थापक सुनील सुदामरावजी पवार साहेब या लॉंग मार्च बद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील. सर जय भीम. जय भीम. हा जो लॉंग मार्च आपल्या सणसवाडी नालंदा बुद्ध विहारामध्ये आलेला आहे, तर याचा मागचा उद्देश काय आहे किंवा हा जो लॉंग मार्च आहे आपण बुद्ध विहारामध्ये बोलावला म्हणजे कशासाठी बोलावला आणि हा लॉंग मार्च जो बीड वरून निघालेला आहे मंत्रालयामध्ये किंवा आणि आझाद मैदानामध्ये हा धडकणार आहे. तर हा लॉंग मार्च एससी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये काढलेला आहे. तर हा का काढावा लागला आणि काय दुष्परिणाम होतील? हा जर उपवर्गीकरण जर एससी समूहाला लागू झालं तर एससी समूहाचे काय दुष्परिणाम होतील? करायलाच पाहिजे नव्हतं. जर तुम्हाला उपवर्गीकरणच करायचं होतं तर संपूर्ण जातीने संपूर्ण धर्माचंच करायला पाहिजे होतं. मग ज्याच्या याच्याप्रमाणे तुम्हाला करता आलाच आहे. हे तुम्ही फक्त एससी कॅटेगरी करता जे हे करताय हे चुकीचं आहे आणि त्याच्याकरता आवाज जर आपण उठवला तर दबला जाईल. वर्गीकरण जर करायचंच आहे तर संपूर्ण लोकसंख्येनुसार करा ना. ते न करता फक्त एससी करता का करता हा मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे काय होत आहे एससी मध्ये करून तुमच्या आमच्या समाजात तेढ निर्माण होऊ नये. एक शांततेने संवैधानिक मार्गाने खरं म्हटलं तर तुम्ही करायला पाहिजे आणि ह्या लॉंग मार्चचा नक्कीच इफेक्ट होईल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट या विषयावर विचार करेल की आता आपल्याला सगळ्यांचं उपवर्गीकरण करावं लागेल. उपवर्गीकरण फक्त एससी करता करण्यात उपयोगच नाहीये. हे बोलतो. नालंदा बुद्ध विहारात तुम्ही आलात, सगळ्यांचं मी स्वागत करतो. लॉंग मार्च मध्ये आपल्यासोबत काही उपासक उपासिका पण आहेत, धम्म भगिनी आहेत. काय जय भीम. जय भीम. मी उषा चंदन शिव, बीड जिल्हा तालुका आष्टी येथील रहिवासी असून शिक्रापूर येथे 25 वर्षापासून वास्तव्यास आहे आणि मी बीड जिल्ह्यातील मानवी हक्क अभियान संघटनेची कार्यकर्ती आहे. ऍडव्होकेट एकनाथराव आव्हाड जिजा यांच्या बरोबर
6 वर्ष कॉलेज करत करत चळवळीत भाग घेणारी आणि समाज बांधवासाठी झटणारी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी एक 12वी मध्ये शिकत असताना पूर्ण महाराष्ट्रातून प्रवास करून गावागावात खेड्याखेड्यात सर्व समाजाचं एक आढावा घेऊन समाज जीवनाला सुरुवात करणारी. तर आता जे हा घाट घातलाय सरकारने की एससी समाजामध्ये 2 समाजामध्ये तेढ लावण्याचा, तर हा घाट पूर्ण चुकीचा आहे आणि एक गालबोट लावण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. जो समाज एक वाघाच्या जबड्यात हात घालणारा समाज आहे, त्या समाजाला त्यांनी अ, एक हा दुबंगले, म्हणजे त्यांचं एक हा खच्चीकरण चालू केलंय त्यांनी. तर त्यांनी हा नाही विचार केला, हा समाज जर खवळून उठला तर काय होईल याचा परिणामाचा विचार नाही केलेला. पण असं न करता सरकारने 2 समाजात तेढ निर्माण न करता, जाती जातीत वाद निर्माण न करता सर्व समाजाला, सर्व जाती धर्माचा विचार करावा आणि ह्या संविधानाची एक हे इमेज राखावी. संविधानाचं एक समाज कसा एकत्रित राहील आणि समाज हिताचं कसं रक्षण करता येईल हे सरकारने विचार करावा याचा, आणि पूर्ण समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न करावा, दुभंगण्याचा प्रयत्न करू नये असं सर्व समाज बांधवाच्या वतीने. आणि हे जे पायी लॉंग मार्च काढलाय बीड पासून मुंबई पर्यंत, या सर्व समाज बांधवाचं मी सर्व या कामानिमित्ताने ह्या आजूबाजूच्या गावाच्या सर्व बांधवामार्फत असं स्वागत करते. आणि हा जो प्रश्न हाती घेतलाय, ह्या प्रश्नाला नक्कीच यश येणार आणि ह्या उपवर्गीकरणाला सर्व समाजामार्फत विरोध राहील आणि हा उपवर्गीकरण होणार नाही याच्यासाठी रक्त जरी सांडता आलं, सर्व आम्ही वृद्ध भगिनी आणि सर्व समाज हा लढण्यास आणि रक्त सांडण्यास तयार आहे. ताई गजानन नरवाडे, मी राहण्यास सणसवाडी. आणि मी कधी अशी बोललेली नाही, पण माझ्या मनातून एक असं आहे की बोला आपण, बाबासाहेबांनी आपल्याला एवढं दिलेले आहे. कारण आपण पाणी किंवा घास भाकरीचा घास जरी म्हणतात ना, बाबासाहेबांनी आपण खातो ते भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आणि ती कळायला लागले, बाबासाहेबांनी सांगितलेले आहे आपल्याला, हा रथ मी आज इथपर्यंत आणलाय, तुम्हाला नाही समोर नेता आलं तर नेऊ नका, पण माग तरी जाऊ देऊ नका. आणि मला असं आज वाटायला लागले की खरंच या रथाची कुठेतरी अशी एक एक खिल्ली काढण्यात आलेली आहे. आमचा समाज आतापर्यंत किती सोचलं या समाजानं, आणि आता हे काही आज हे नवीन नवीन काहीतरी काढायला लागले आणि काही कारण दुसऱ्याचे त्याच्यावर भांडण लावण्याचे जे प्रयत्न चालू केले तर हे असे करू नये सरकारनं. आणि जो समाज शिक्षण घेईल, जो अभ्यास करेल, तो पुढे जाणारच. हे काही कुठल्या एका जातीसाठी केलेलं नाही बाबासाहेबांना. आज जर विचार केला तर बाबासाहेबांना समाजासाठी भरपूर काय केले, आणि लेडीज साठी तर प्रत्येक गोष्टीचं बाबासाहेबांनी सवलत दिलेली आहे. आणि मला काही जास्त बोलायचं नाही, मला जेवढं येतं बोलायला तेवढंच मी सांगते. गुलाबाचे फुल नेहरूच्या कोटावर, गुलाबाचे फुल नेहरूच्या कोटावर, गांधीजीचा फोटो चलनी नोटावर, गांधीचा फोटो चलनी नोटावर, पण माझ्या बाबासाहेबांना देश उचलला फक्त एका पेनाच्या टोकावर, फक्त एका पेनाच्या टोकावर. जय भीम, नमो बुद्ध आहे, जय संविधान. सुनील बोराडे, बीड जिल्ह्यातील हिंगणी बुद्रुक येथील असून सध्या सणसवाडी येथे स्थायिक झालेलो आहे. हा बीड जिल्ह्यातून निघालेला पायी मोर्चा ज्यावेळेस आपण युट्यूबवर पाहिला आणि त्याची कल्पना अशी सुचली, त्या आपल्या समाजासाठी लढणारा हा मोर्चा आहे आणि हा बीडहून निघलेला आहे. परंतु सणसवाडी सारख्या किंवा शिक्रापूर सारख्या ठिकाणी यांची प्या पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था होणं गरजेचं आहे. या कल्पनेतून मी पुढील आमच्या ज्या संघटना आहे, संघटनेच्या अध्यक्षांना मेश्राम साहेबांना फोन केला आणि त्यांना ही कल्पना मांडली. त्यांना माझी कल्पना पटली आणि त्यांनी इतर सर्वांना मेसेज पाठवून वर्गणी किंवा आपलं तन मन धन काय जे देता येईल, आपल्याला वेळ नसेल तर पैसा द्या, पैसा नसेल तर वेळ द्या, अशा स्वरूपात हा वर्गणी गोळा करून सर्व काही सर्व समाजाला जमा करून आम्ही हा शिक्रापूरवरून सणसवाडी पर्यंत हा मोर्चा अगदी वाजत गाजत या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. त्याचप्रमाणे मला एका गोष्टीवर बोलायचं आहे. वाडा या विषयावर बोलायचे. वाडा म्हणजे काय? वाडा हा चार खानाचा माळवा जायचा, कारण 4 खानाच्या माळामध्ये एक कुटुंब नांदत आहे. त्याप्रमाणे मारवाडा आणि मांगवाडा हा एकच वाडा आहे आमचा आणि मांगवाड्याचं.
घराला घर, चुलीला चूल, दाराला दार, आमचं राहणं एक, खाणं एक, बोलणं एक, वागणं एक. आम्ही आतापर्यंत बंधुभावाने प्रेमाने एकमेकाशी वागत होतो. परंतु या सरकारनं आपल्या मतावर डोळा ठेवून तुमच्यात आणि आमच्यात एक ध्रुवीकरण निर्माण केलं आणि तुमच्या आमच्यात वादला. परंतु यांच्यावर न लक्ष देता तुम्ही आजपर्यंत आपण 100 वर्ष, 1000 वर्षापासून एकत्र नांदलेलो आहेत. आपण एकमेकाच्या शेजारी राहिलेलो आहे. एकमेकाचं खाणं एक, दाणं एक, आपले चुलीला चूल आहे. तुमची भाजी आम्हाला, आमची भाजी तुम्हाला. आपण सर्व एका गुण्यागोविंदाने ज्या पूर्वी जसं नांदतो तसं इथून पुढेही नांदवा. कोणाच्या ह्या मतदान येतील जातील, कोण निवडून येईल, कोण जाईल, सरकार येईल, पडेल, जाईल, निवडून येईल, त्याच्याकडे न पाहता प्रत्येकाने आपल्या आपल्या हिमतीवर, आपल्या आपल्या अभ्यासावर आणि आपल्या आपल्या कर्तृत्वावर या आरक्षणाची पदं मिळवणं हे गरजेचं आहे. आणि जरी हा समाज पुढे गेला असला तरी हा बाबासाहेबांना त्यांनी मानला आणि बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन तो पुढे गेला. आणि त्याचप्रमाणे आपण हे सर्वांनी ते विचार डोक्यात अंगीकारले तर आपणही पुढे जायला मागे पुढे राहणार. आपल्याकडून मोठमोठे पदे आपल्यालाही मिळू शकतात. याचा विचार करून या इतर गोष्टीवर लक्ष न देता आपण सर्वांनी गुन्हेगोविंदाने नांदावे ही आपल्या सर्वांना विनंती आहे. आज येथे जो एससी उपवर्गीकरणाविरोधामध्ये लॉंग मार्च निघालेला आहे, बीड ते मुंबई, हा लॉंग मार्च आज 18 जून रोजी सणसवाडी येथे दाखल झालेला आहे. तर या लॉंग मार्च मधले जे भीमसैनिक आहेत, उपासक उपासिका आणि जे पॅन्थर आहेत, हा लॉंग मार्च का काढावा लागला आणि एससी उपवर्गीकरण जर लागू झालं तर याचे दुष्परिणाम एससी समूहाला, एससी वर्गाला काय होतील, आपण जाणून घेऊया. सर जय भीम. आपला परिचय सांगा आणि एससी उपवर्गीकरणाचा हा जो लॉंग मार्च काढलेला आहे, हा का काढावा लागला सर, आणि जर लागू झाला तर याचे काय दुष्परिणाम होतील? मी प्रवीण जामनिक अकोला इथून आलेलो आहे. खास करून अकोल्यापासून बीड हे 300 किलोमीटर अंतर आहे आणि एवढं अंतर असून सुद्धा मी लॉंग मार्च मध्ये सहभागी झालो. याच्या मागील कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारतामध्ये 6,000 जाती होत्या, त्या 6,000 जातींना एकत्र करून केवळ 4 गट निर्माण केले. तेही त्यांच्या मागासलेपणावर, वंचितपणावर आणि जी वर्णव्यवस्था, मनवादी व्यवस्था आणि धर्मव्यवस्थेने त्यांना गुलाम केलं होतं, अशा लोकांना एकत्र करून त्यांचे काही ट्राईब्स, शेड्यूल कास्ट आणि अदर बॅकवर्ड क्लास असे 3 ग्रुप बनवले आणि समाज संघटित करण्याचा प्रयत्न केला. पण आज सुप्रीम कोर्ट आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करून या समाजामध्ये समाज फोडण्याचं काम आणि गटागटात विखुरण्याचं काम हे भाजप सरकार, हे फडणवीस सरकार करत आहे. त्यामुळे अशा प्रकारचं वर्गीकरण होऊ नये, समाजात तेढ किंवा फूट पडू नये, यासाठी हा लॉंग मार्च आपण बीड ते मुंबई असा काढला होता. आज या लॉंग मार्चचा 10वा दिवस आहे. एकूण 200 पेक्षा जास्त, सॉरी, लॉंग मार्चचा आजचा हा 9वा दिवस आहे आणि एकूण 200 पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करून या सरकारला जाग यावं, किंबहुना आपण या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे हे लक्ष वेधण्यासाठी आपण बीड ते मुंबई असा लॉंग मार्च काढला होता. परंतु मागील 9 दिवसापासून महाराष्ट्र शासन, भाजप सरकार कुठल्याही प्रकारचं दखल न घेता या लोकांना अनवाणी पायाने या उन्हामध्ये लोकांना रस्त्यावर चालण्यासाठी भाग पडत आहे. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लॉंग मार्चची चर्चा होणं गरजेचं आहे. कारण आज जर अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण झालं तर संपूर्ण ओबीसी मध्ये आणि इतर जे गट आहेत, इतर जे क्लासेस आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा उपवर्गीकरण होऊन त्याच्यामध्ये गट पडून पुन्हा 6,000 जातीमध्ये हा भारतातील जाती विभागला जातील. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती आणि अदर बॅकवर्ड क्लास आणि शेड्यूल ट्राईब्स एकत्रित करून यांना त्यांचा विकास व्हावा यासाठी आरक्षण दिलेलं होतं. पण आज हे भाजप सरकार यांना गटागटात विभागून त्यांच्यामध्ये आपसी मतभेद करून त्यांच्यामध्ये भांडण लावून त्यांना विकासापासून दूर करत आहे असा आमचा त्यांच्यावर आक्षेप आहे. त्यामुळे हा लॉंग मार्च बीड ते मुंबई आपण काढलेला आहे. च्या माध्यमातून आपल्या सरकारला काय मागणं आहे सर? माझं नाव सागर संसारे. मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन या पक्षाचा पक्षाध्यक्ष आहे. त्याचे पक्ष प्रणेते पॅन्थर भीमरत्न मनोजभाई संसारे हे आहेत. जेव्हा मला कळलं की 10 जूनला मराठवाड्यातून, बीड इथून आंबेडकरी विचाराचा, आंबेडकरी समाजाचा भीमसैनिक तरुण
हा चालत बीडवरून मुंबईला येतोय आणि त्यामुळे मी जरी एका पक्षाचा पक्षप्रमुख असलो पण पहिले त्याच्या आधी मी एक भीमसैनिक आहे, एक आंबेडकरवादी आहे. त्यामुळे मी माझ्या भीमसैनिकांना तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईहून 10 तारखेला तर मी बीडला होतोच, पण आज शिरूर इथे येऊन मी या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालो. माझी तमाम महाराष्ट्रातील तरुणांना, तरुणींना, युवकांना आणि आंबेडकरवादी आणि संविधानवादी जनतेला आव्हान आहे, आता घरात बसून चालणार नाही. कारण मनोवादी आणि RSS जो ज्या प्रकारे आपल्या शेड्यूल कास्ट जातीमध्ये 59 जातीमध्ये जो वाद लावत आहे, तो वाद त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्या RSS बुद्धीसाठी, मनोवादी बुद्धीसाठी आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की आमची मागणी काय आहे, आमच्या मागण्या आम्ही जे सर्व नेते आधीच्या लोकांनी सांगितलं आहेत, पण आमची प्रमुख मागणी आहे की उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. आम्ही भाऊ आहोत, आम्ही बांधव आहोत आणि आमच्या भावांमध्ये भांडणं लावायचं काम आपण करू नये. तुम्ही शेंडी झाडे 3.5% हरामखोर लोक आज देशात आणि महाराष्ट्रात आमची समता, बंधुत्व आणि न्याय, स्वातंत्र्य, तो संविधान आमच्या बापाने या देशाला दिलेला आहे, तो अखंड भारत ठेवण्यासाठी माझी हीच एक प्रमुख मागणी. मला उपवर्गीकरण समितीचा मीही संयोजक आहे आणि या समितीच्या वतीने प्रमुख मागणी उपवर्गीकरण रद्द करा, रद्द करा, रद्द करा आणि आम्ही हे होऊन देणार नाही. आम्ही 500 मेंढरं चालण्यापेक्षा 5 वाघ घेऊन चालत आहोत. इथेच हे सांगेल. जय भीम, जय संविधान. सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. आणि हा जो लॉंग मार्च निघलेला आहे बीडच्या क्रांतीभूमीमधून, तो आज आपल्या पुणे जिल्ह्यातील सणसवाडी गावामध्ये आलेला आहे. मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, सरकारला बी सांगू इच्छितो की जे जाती जाती तुम्ही प्रयोग चालू केलेले ते भांडणं लावण्याचे, विविध जातीचे आता तुम्ही लावला महार मांग वाद. ह्याच्यात तुमची कुठेतरी आधीच्या जातीमध्ये पोळी नाही भाजली तर दुसऱ्या आता महार मांगाच्या जीवावर तुम्ही पोळ्या भाजायला लागले. तुम्हाला फक्त बौद्धांचे मत पाहिजेत, हा मांगांचे मत पाहिजेत आणि नंतर तुम्ही मत मिळवून हे असे राजकारण करून हे भांडण लावण्याचा प्रयत्न करतात. जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. बंधू भाव समानतेने जो या महाराष्ट्रामध्ये अस्थिर तुम्हाला महाराष्ट्र ठेवायचा नाही, हे असं तुमच्या यामधून, या तुमच्या राजकारणामधून दिसून येतं. मी एवढंच बोलन की सर्व जनतेला मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो, येत्या आपला 26 जूनला मुंबईमध्ये पायी लॉंग मार्च पोहोचणार आहे. तरी माझ्या सर्व माता भगिनी असतील, माझे भीमसैनिक बांधव असतील, यांना आव्हान करतो की आपण येत्या 26 जूनला आणि हा जो पायी लॉंग मार्च चाललाय त्यामध्ये आपण मोठ्या संख्येने सामील झालं पाहिजे. हा अस्तित्वाचा लढा कुठेतरी टिकून राहिला पाहिजे. आपलं संविधानावर घाला होत आहे. हा हा जो षडयंत्र रचलेला आहे या मनोवादी सरकारने, ते आपल्याला कुठेतरी हाणून पाडायचंय आणि एकता या महाराष्ट्रामध्ये टिकून ठेवायची. त्यामुळं हा लॉंग मार्च आणि उपवर्गीकरण रद्द करा या मागणीसाठी जी प्रक्रिया चालू केलेली आहे या शासनाने, ती रद्द करण्यासाठी आम्ही बीड ते मुंबई मंत्रालयावर आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही मंत्रालयाला सुद्धा घेराव घातल्याशिवाय शांत बसणार नाही. मी आपल्या या माध्यमातून सांगतो, सर्वांनी या लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हा. जय भीम, जय संविधान. मी प्रेम धर्मेंद्र कांबळे, लॉंग मार्चचा एक सहयोगी आहे आणि बीड दलित पॅंथर युवक जिल्हा अध्यक्ष. माझं नाव संदीप जाधव, मी वंचित बहुजन आघाडीचा शहर महासचिव आहे. हा 10 तारखेला बीड मधून निघलेला लॉंग मार्च आहे. 26 जूनला हा मंत्रालयावर जाणार म्हणजे जाणार. आणि पूर्ण भारतीयांना, महाराष्ट्रात खास करून महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजाला मी हे सांगतो की जसं होईल तसं या लॉंग मार्च मध्ये सामील व्हा. बौद्धांची ताकद दाखवा, आंबेडकरी वाद्यांची ताकद दाखवा. या लॉंग मार्चला सक्सेस करण्यासाठी आपली सरकारवर आपली जरब बसवण्यासाठी तुम्हाला 26 तारखेला आझाद मैदानावर यावंच लागेल आणि आपली ताकद दाखवाच लागेल. माझं नाव सुधाकर निवृत्ती लोखंडे, मी नांदेड येथील आहे. मी आज 16-17 वर्षापासून सणसवाडी आहे इथे राहतो. मी इथं स्थायिक झालेलं आहे, कारण का आमचं सर्व कुटुंब, माझे मुलं पण कंपनीमध्ये आहेत. तर मी इथं एक नागरिक म्हणून
बौद्ध धर्माचा एक अनुयायी म्हणून, एक प्रतिनिधी म्हणून मी आज सणसवाडी शाखेचा भारतीय बौद्ध महासभेचा उपाध्यक्ष आहे. कारण आमचे अध्यक्ष, प्रथम अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे आमचे भैयासाहेब आंबेडकर आणि आमचे मीराताई आंबेडकर यांना सर्व मी समर्पित करतो. आज जे काय महाराष्ट्र सरकारनं आरक्षण उपवर्गीकरणाचा जे काय घाट घातलेला आहे त्याला हाणून पाडण्यासाठी बीड ते मुंबई लॉंग मार्च या मोर्चामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. कारण का आज या देशामध्ये जातीयतेचा आरक्षण मागलेली आहे. समाजामध्ये जाती आणि तेढ निर्माण करून, दुही निर्माण करून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांना हे अभिप्रेत नव्हता हे भारत. कारण का प्रत्येक जाती धर्माला, प्रत्येक ओबीसीला सुद्धा बाबासाहेबांनी 334 कलम दिलेले आहे आणि आम्हाला पण मागासवर्गीयाला पण 13% आरक्षण दिलेले आहे. आम्ही कदापि या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि कदापि आम्ही आरक्षण अबकडे होऊ देणार नाही. कारण का आमचा समाज 80% आहे. 59 जातीपैकी एक जात जर हे करत असेल तर आम्ही 58 जातीचे मोर्चे आणि 58 जाती आम्ही ठाम आहोत. कारण का आम्ही कुठलाही बी अनुसूचित प्रकार घडू देणार आणि प्लस आम्ही समाजामध्ये अबकडे होऊ देणार नाही. आमचा ठाम विरोध आहे. आणि डॉक्टर आनंदराज आंबेडकर साहेब आणि आमचे रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेब हे ठामपणे आम्हाला मार्गदर्शन करतात की कुठल्याही याच्यामध्ये समाजामध्ये जर होत असेल तर आम्ही खंबीरपणे आम्ही पुढे होऊन आम्ही सदैव काम करणार. आम्ही कुठल्याही याला बळी पडणार नाही. आम्ही आरक्षण उघडीकरण होणार नाही. जर झालं असेल तर सरकारला याचे परिणाम भोगायला लागतील. हेच मी एवढं याच्यातून सांगू शकतो. जय भीम, जय भारत. भीम के लगते जिगर, भीम के लगते जिगर, आधे इधर आधे उधर, भीम के